हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? तुमचं परत एकदा स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल गप्पा गोष्टी विथ दीपालीवरती. मी तुमची फ्रेंड दीपाली नवीन नवीन स्टोऱ्या तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. वेगवेगळ्या स्टोऱ्या, इमोशनल वगैरे कोणत्याही. आणि मला असं वाटतंय की तुम्हाला माझ्या स्टोऱ्या खूप आवडत आहेत. त्याच्यामुळे आज एक नवीन स्टोरी घेऊन मी तुमच्याकडे आलेली आहे. आज एक मनोरंजन अशी मस्तपैकी एका बहीण आणि भावाची ही स्टोरी आहे. असं असतं की एक बहीण आणि भाऊ एकत्र राहत असतात. म्हणजे बहिणीचं लग्न झालेलं नसतं आणि भावाचं जस्ट जस्ट मॅरिड झालेलं असतं. ते त्याच्या आई दोघांचे जे आई वडील असतात ते गावी राहत असतात. आणि थोडे दिवस असे होतात, एकत्र राहतात, खूप छान बॉन्डिंग असतं सगळ्यांचं. तो भाऊ वगैरे पण खूप असा कॉमेडी टाईप असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो जरा असा घाबरट असतो. एक दिवस असं होतं की तो गावी जातो त्याच्या वाईफला घेऊन आणि ही एकटीच असते, जी बहीण असते ती. तर त्यांना जे तिच्या मनात जे असतं ना की मी घरात एकटी आहे आणि ती निडर असते, तिला अशी कशाची भीती वाटत नसते. त्यामुळे ती ना प्रत्येक वेळीस असा विचार करायची की घरात मी एकटीच आहे आणि मी एकटी झोपते, त्याच्यामुळे घरात कोणी नसणार आहे. ते ना तिने रात्रभर असा विचार करत असते ती आणि ती झोपलेली असते. तर एक दिवस असं होतं की भाऊ गावावरून मुंबईला येणार असतो आणि भाऊ जो गावावरून मुंबईला येणार असतो ना, तर तो एक मिस्टेक करतो की तो ना बहिणीला सांगतच नाही की तो मुंबईला येणार आहे. तर त्याच्यामुळे आणि त्या बहीण भावांचा काही कॉन्टॅक्टच होत नाही. कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे ना ती परत स्वतःला प्रिपेअर करते. थोडीशी तिला पण अशी एकटी राहायची सवय नसते ना, त्यामुळे थोडीशी जरा ती पण घाबरत असते. तर होतं असं की तो जो असतो ना, तो ज्या बसने येत असतो त्याला फार उशीर होतो यायला. ज्यांचा जो गावावरून यायचा जो टायमिंग असतो त्या टायमिंगला तो येत नाही. आणि त्याने तर ऑलरेडी बहिणीला काही सांगितलेलं नसतं, सरप्राईज द्यायचं असतं त्याला. सरप्राईज असो, वॉट एव्हर, काहीही असो, तरी मस्तपैकी जी बहीण असते ती झोपलेली असते आणि ह्याच्याकडे ऑलरेडी एक चावी असते. तर ह्याला फार म्हणजे कमीत कमी 2च्या आसपास उशीर होतो. उशीर झाल्यावर जेव्हा तो हळूच घरी येतो आणि जेव्हा तो घरी येतो ना, तेव्हा तो गपचूप येतो, का तर बहीण झोपलेली आहे. परत आपल्या येण्याने तिला डिस्टर्ब व्हायला नको असं त्याचं म्हणणं असतं. त्याच्यामुळे तो एकदम शांत बायकोला पण सांगतो की बाबा आता आवाज करू नकोस, माझी बहीण झोपलेली आहे. कारण त्याचं त्याच्या बहिणीवर खूप प्रेम असतं, म्हणजे तिला सतवायला पण आवडतं पण प्रेम पण भरपूर असतं. तर ती ज्या बेडवर झोपलेली असते, तर त्याचं कसं असतं, त्याची रूम असते ती अशी म्हणतात ना, बाजूला तिथून डोअर असतो त्या रूमच्या बाजूला, तिच्या बेडच्या थोड्याशा अंतरावरती. तर त्याला तिच्या बेडपासून तिकडे आत जायचं असतं. आत जायचं असतं तर असं होतं की तो जाता जाता कितीही प्रयत्न त्यांनी केले की बाबा वहिनीला धक्का नाही लागला पाहिजे किंवा तिला कळलं नाही पाहिजे मी आलोय वगैरे, कारण ती गाढ झोपलेली असते ना. जेव्हा तो जात असतो तर कसं काय माहीत नाही, तो त्याचा धक्का तिला लागतो. धक्का लागल्यानंतर ती जी बहीण असते इतक्या मोठमोठ्याने ओरडत असते. म्हणजे तिने माइंड सेट केलेला असतो की घरात माझ्या व्यतिरिक्त कोणीच नाही आहे. तर तेव्हा असं जाणवतं तिला कोणतरी आल्याने जी किचळत मोठमोठ्याने ओरडते ती. तेव्हा तो भाऊ असतो, तो तर ऑलरेडी मी जसं सांगितलं तसा तो थोडासा घाबरट असतो. तो तर ना अक्षरशः बेशुद्ध पडतो. म्हणजे त्याला कळतच नाही ही का इतक्या मोठ्याने ओरडली. त्याला वाटलं काय भूत वगैरे बघितलं वगैरे, असा काय प्रकार झाला का काय. आणि तो लिटरली बेशुद्ध होऊन पडतो खाली. मग जेव्हा तिची बहीण उठते आणि तिला नॉर्मल व्हायला थोडासा अर्धा एक मिनिट लागतो, तर त्यानंतर जेव्हा ती तिच्या वहिनीला बघते ना, तर ती म्हणते तुम्ही इथे कसे, तुम्ही तर मला काही इन्फॉर्म नाही केलं तो घरी, आणि दादा कुठे. तर त्याची वहिनी जी असते ती इतकी हसते, म्हणते की तुमचा दादा तुमच्या ओरडण्यानेच बेशुद्ध होऊन पडलाय खाली. तर लिटरली त्या दोघी सुद्धा त्याला उचलायचं टाकून दोघे हसतात एवढ्या मोठमोठ्याने ना, काय बोलूच नका. म्हणजे तो पडला बेशुद्ध आणि ह्यांचं हसणं चालू आहे. म्हणजे लिटरली खरंच हसण्यासारखीच ही स्टोरी आहे. मग त्याची जी बायको असते ती त्याला म्हणजे तोंडावर पाणी वगैरे मारते आणि असं जागवते. मग तो जरा शुद्धीवर येतो
आणि तो सांगतो, अरे बापरे तू किती मोठ्याने ओरडलीस, मला असं वाटलं की माझा हार्टबीटच बंद पडला की काय वगैरे. तर बघ स्टोरी एक अशी बहीण भावांची नोकझोकची आहे. तर त्यामध्ये जेव्हा त्या बहिणीला समजतं की आपल्या ओरडण्याने तो इतका बेशुद्ध पडला, तर ती पण म्हणते सॉरी वगैरे, कारण ती चूक त्याची असते, त्याने तिला इन्फॉर्म करायला पाहिजे होतं ना. तर तुम्हाला माझी ही आजची स्टोरी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या पण आयुष्यात अशा बऱ्याचशाच गोष्टी घडत असतीलच. माझ्या आयुष्यात घडतात, माझ्या फ्रेंड्सच्या आयुष्यात घडतात, सगळ्यांच्या आयुष्यात घडतात, तशा तुमच्या पण आयुष्यात घडत असतील. तर प्लीज मला तुम्ही माझ्या कमेंटमध्ये सांगत जा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करत जा. आणि प्लीज बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.